मंडळी राजकारणात नेहमीच कोणी कोणाच्या नावावरून स्वतःचा फायदा किंवा काम करून घेतात. कार्यकर्ते त्यांच्या साहेबाचं नाव सांगून अनेक कारनाम्यातून स्वतःची सुटका करून घेतात. त्यांच्या घरच्यांना तर यात विशेष सवलत मिळते आणि मग सत्तेच्या माजातून त्यांच्याकडून गुन्हे घडतात. तसंच काहीसं गोव्यात घडलंय. एका राजकारण्याच्या मुलाने वडिलांच्या नावाचा आणि दबदब्याचा फायदा घेऊन 3 वर्षापर्यंत 25 ते 30 अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवले आणि त्याचा वापर करून त्यांना आतापर्यंत गप्प ठेवलं. बघूया संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात देदेनकर. दक्षिण गोव्यातील कुडचडे नगरपालिकेचे भाजप नगरसेवक सुशांत नाईक यांचा मुलगा म्हणजे सोहम सुशांत नाईक, वय 20 वर्ष, राहणार मडगाव काकोरा परिसरात. बाप राजकारणात, घरात पैसा, समाजात वजन याच गोष्टीचा वापर करून सोहमने वर्षानुवर्षे हे सगळं लपून ठेवलं. तपासात असं समोर आलंय की गेल्या 3 वर्षापासून सोहम अल्पवयीन मुलींशी शारीरिक संबंध ठेवत होता. त्यावेळी तो त्यांचे व्हिडिओ बनवायचा आणि नंतर तेच व्हिडिओ दाखवून त्यांना गप्प बसण्याची धमकी द्यायचा. तपासात कळालं की सोहमने स्नॅपचॅट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पीडितांना अश्लील मजकूर पाठवला. तसंच काही प्रकरणामध्ये थेट लैंगिक अत्याचारही केला होता. हे सगळं बाहेर आलं जेव्हा गेल्या आठवड्यात एका पार्टीमध्ये दारू पिताना सोहमने स्वतःच आपल्या मित्रासमोर हे व्हिडिओ दाखवले आणि आपण काय केलंय ते सांगून मिरवला. जो गुन्हा त्याने 3 वर्ष लपवला तोच त्याने स्वतः उघड केला. त्याला वाटलं की बाप नगरसेवक आहे, कोण काय करणार, पण तो चुकला. एका स्थानिक वृत्तपत्रातील पत्रकाराला हे प्रकरण कळालं आणि त्यांनी व्हिडिओ पुराव्यासह पोलिसांकडे धाव घेतली. त्याच पुराव्याच्या आधारावर FIR नोंदवण्यात आली. बातमी बाहेर आली आणि खळबळ उडाली. जवळपास 200 ते 300 नागरिक कुडचडे पोलीस स्टेशन समोर जमले आणि आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली. लोकांनी अटक होईपर्यंत जागा सोडण्यास नकार दिला. स्थानिकांनी पोलिसांना 48 तासाचा अल्टिमेटम दिला की जर अटक केली नाही तर बंद पुकारण्याची चेतावणी दिली. तसंच पोलिसांनी तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून FIR नोंदवावी अशीही मागणी केली. लोकांनी राग व्यक्त केला की भाजप नगरसेवकाचा मुलगा असल्यामुळे पोलीस कारवाई करायला उशीर करताय, कारण सुरुवातीला पोलिसांनी तक्रार नसल्याचं कारण सांगत कारवाई टाळली होती. सोमवारी पहाटे प्रचंड जनदबावाखाली दक्षिण गोवा पोलिसांनी सोहम सुशांत नाईकला अटक केली. त्याच्यावर एकूण 3 FIR नोंदवण्यात आला. एक मीडिया रिपोर्टच्या आधारावर आणि 2 थेट पीडित अल्पवयीन मुलींच्या तक्रारीवर. आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. त्यांच्यावर पॉक्सो कायद्याच्या कलम 8, 12 आणि 15 उपकलम 2 अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले. तसंच गोवा चिल्ड्रन्स ऍक्ट, IT कायद्याची कलम जे अश्लील व्हिडिओ बनवणे व प्रसारित करण्याशी संबंधित आहे आणि BNS कलम 294 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष आणि फाटोडाचे आमदार विजय सरदेसाई यांनी हे प्रकरण अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली. ते म्हणाले की कोणाच्याही दबावाशिवाय, भीतीशिवाय न्याय मिळाला पाहिजे. JPCC अध्यक्ष अमित पाटकर यांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिलाय. मंगळवारी पोलिसांनी 3 FIR बांदर येथील क्राईम ब्रांचकडे सोपवले. म्हणजे आता हे प्रकरण अधिक वरच्या पातळीवर तपासलं जाणार आहे. सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस संतोष देसाई यांनी स्वतः कुडचिडे पोलीस स्टेशनला भेट देऊन तपासाची स्थिती जाणून घेतली. आरोपीची सखोल चौकशी सुरू असून त्याच्याशी संबंधित इतर व्यक्तींनाही चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे. म्हणजे हे प्रकरण फक्त एका गुन्हेगाराच्या अटकेपुरतं नाही तर एक राजकीय विषय बनलाय. यात राजकीय दबदब्याच्या आडून किती गुन्हे लपवले जातात, न्याय मिळणारच नाही या भावनेने 25 ते 30 मुली गप्प बसल्या. एका पत्रकाराने धाडस दाखवलं. प्रकरण जनतेपर्यंत पोहोचलं, ते रस्त्यावर उतरले आणि कायदा शेवटी कामाला लागला. याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि देदेनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.